इष्ट सुख आणि दुःख हे सर्व काही इथे पाहायला मिळतात. ओहो चांगला चेंडू मिड विकेटला फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन येत आहे का पाहूया. निश्चितच येत आहे. तोपर्यंत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओरदोरप चौकार. ओहो मोठा फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने स्ट्रेट हिटचा फटका खेळायचा होता, परंतु त्यासाठी इथे एक पाऊल पुढे देखील टाकलं, परंतु त्या पावलांना मागे जावं लागतंय, कारण का गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. टप्पा अचूक राखला इथे मात्र महेशने आणि म्हणूनच हा चेंडू डॉट देखील आलाय. धावसंख्या रोखली जाते. आतापर्यंत 5 फलकावरती लागले. पहिलं षटक पॉवर पिचचं आहे. ओहो या चेंडूवरती फटका हवेमध्ये खेळला. उंची इथे जर पाहायला गेलं तर जास्त आहे, लांबी नाहीये आणि म्हणूनच इथे मात्र जावं लागतंय. आणि म्हणूनच प्रत्येक युद्ध इथे मात्र संयमाने आणि त्याचबरोबर कटाक्षाने लढावं लागेल. फटका जबरदस्त. वा 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 पट्ट्यानं षटकार रोखलाय. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. झुकवायचं असेल दुनियेला तर निश्चितच त्यासाठी आपल्याला लढावं देखील लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तेच करतायत. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आतापर्यंत 27 फलकावरती. हा षटकार कोणाच्या बॅट मधून? ओमकारच्या बॅट मधून. ओमकार हा चेंडू खराब आहे. नो चेंडूचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. नो चेंडू आलाय. हा चेंडू खराब टाकला जातोय.
30 धावा फलकावरती लागले जात आहेत. गणीबाई यांचं आगमन देखील झालंय. गणी दस्तूरकर लब्बेक स्टार या संघाचे ओनर आणि लब्बेक मोबाईल शॉपीचे देखील ओनर आहेत. निश्चितच यस ट्रॉफ्या बघितल्यात आणि ते म्हणतायत इथे आम्हाला ही ट्रॉफी जिंकायची, त्यासाठी त्यांना महालक्ष्मी वॉरियर्स या संघावरती डिपेंड राहावं लागेल. कारण का महालक्ष्मी वॉरियर्स संघाने सर्व सामने जिंकले तर लब्बेक स्टार या संघाला निश्चितच कुठेतरी आशा असणार आहे. परंतु त्यासाठी यानंतरची मॅच त्यांना जिंकावी लागेल. निश्चितच तनिष नामे याला या मॅच मध्ये निश्चित चांगली कामगिरी करावी लागेल. ओहो डान्सिंग नव्हतं, विकेट फटका सजवायचा होता परंतु फटका सजवता आला नाहीये. या चेंडूवरती डॉट चेंडूची साखता पाहायला मिळते. महेश पुन्हा एकदा अटॅकिंग साठी आलेत. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. हो चांगला चेंडू इथे जर पाहायला गेलं तर शॉर्ट मिड विकेटला इथे फटका केलाय. सिंगल तर तोपर्यंत आले आणि त्यानंतर सिंगल ऍड झाल्यानंतर धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 31 धावा फलकावरती लागले जात आहेत. 31 31 धावा फलकावरती. निश्चितच ही चांगली मॅच होणार या संघाने, कारण का दोन्ही संघाने इथे विजय महत्वाचा आहे. खास करून जर पाहायला गेलं तर मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघाला विजय महत्वाचा आहे. ओहो या चेंडूवरती बॅक टू द बॉलर फटका केला. डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा होता, टॅप केला. त्यानंतर सिंगलचा प्रयत्न करत होते परंतु जेव्हा गोलंदाजाच्या हातामध्ये हा चेंडू पाहिला तेव्हाच इरादा बदलला आणि म्हणूनच डॉट चेंडू देखील आलाय. धावसंख्या रोखली जाते 31 धावा फलकावरती. ओहो चांगला चेंडू आहे, वेगाने टाकलाय. सुरेख गोलंदाजी होते आणि त्याचमुळे संघ सहकार्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील होत असताना पाहायला मिळतोय. महेश यांच्यासाठी महेश रेबाळे संघ मालक आहेत, जबाबदारी घेतली या खेळाडूने. गेल्या वर्षी देखील बदनाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाले होते. गेल्या वर्षी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलं होतं. या वर्षीच्या अंगामध्ये गोलंदाजी तुफानी केली या गोलंदाजाने. फुलटॉस आहे त्याच्यावरती आक्रमण. इथे जबरदस्त फटका, लाजवाब टायमिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 37 धावा फलकावरती लागले जात आहेत. ओमकार स्ट्राईक वरती आहेत. इथे स्क्वेअर रिजन मध्ये फटका केलाय जिथे पंच आहेत सौरभ सौ इथे मात्र पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. इथे तोपर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली. 39 धावा फलकावरती लागले जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 3 षटकामध्ये 39 धावा फलकावरती लागले जात आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजून देखील पहिल्या इनिंगचा बाकी आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे आपल्याला पाहिजे. मध्ये यश आलं नाहीये, मध्ये यश आलं नाहीये आणि म्हणूनच इथे 2 धावा या खात्यामध्ये जोडले जातात. 41 धावा फलकावरती. 41 41 धावा.
हो, फुल टॉस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला होता. पुन्हा एकदा चूक केली क्षेत्ररक्षकाने आणि त्याच बरोबरीने पुन्हा एकदा 2 धावा, तो क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा तीच चूक आणि म्हणूनच इथे धावा ज्या आहेत त्या दोन संघाच्या खात्यामध्ये 43 फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात आणि या कठीण रस्त्यातूनच जेव्हा तुम्ही मार्ग काढता तेव्हा तुम्ही एका सुंदर ठिकाणी म्हणजे यशाच्या मुकामी पोहोचता. आणि यश जर संपादन करायचंय तर या चुका ज्या आपण सध्याच्या घडीला करतोय त्या चुका कुठेतरी कमी कराव्या लागतील. अजून वेळ गेलेली नाहीये आणि म्हणूनच इथे चुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर सुधारून इथे कमबॅक करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 43 धावा या फलकावरती. हो, चांगला चेंडू आहे, बॅक टू द बॉलर, फटका समोरच्या दिशेने इथे मात्र जबरदस्त फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण दमदार झालंय. सिंगल आले तोपर्यंत, सिंगल आले तोपर्यंत निश्चितच सिंगलने धावसंख्या वाढतीये, सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 44 फलकावरती. 44 फलकावरती लागले जात आहेत. इथे जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये या गव्हाणे प्रीमियर लीग मध्ये कम खर्चा भरपूर चर्चा इथे मात्र रंगतीये. प्रत्येक गावामध्ये इथे चर्चा होते गव्हाणे प्रीमियर लीगची. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आले, जेल टिपला जाईल का? आता चूक होणार नाहीये, आता महेशने स्वतः जबाबदारी घेतली आहे, जेल टिपला जातोय फलंदाज, बॅक टू द पेव्हलियन. ओमकार साठी टाळ्यांचा गजर झालाय संघ सहकार्यांच्या माध्यमातून. का तर 16 धावांचं छोटं कसं का होईना परंतु इथे एक महत्वाचं योगदान दिलंय ओमकारने. टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी देखील झालाय कारण का एक चांगली खेळी केली त्याने. 7 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा त्याने बनवल्यात. तर संघाला गरज होती त्या धावांची तेव्हा 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत. आपण निश्चितच जर पाहायला गेलं तर कौतुक करतोय सातत्याने रॉयल कोकण स्टार या संघाचं. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला एक वेगळा त्यांच्या माध्यमातून सामनावीर मिळालाय. कौतुक करावं लागेल या संघाचं. प्रत्येक जण जबाबदारी घेतोय या मॅच मध्ये देखील. ओमकारने जबाबदारी इथे जर पाहायला गेलं स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका खेळला, डिपला आहेत क्षेत्ररक्षक आणि फंबल झालेत तोपर्यंत सिंगलच आहे. सिंगल धाव इथं फलकावरती आले. हो, या चेंडूवरती फटका हवेमध्ये आहे, उंची आहे, दुरी आहे का? नाहीये दुरी आणि त्यानंतर झेल टिपला जातोय फलंदाज, बॅक टू द पेव्हलियन. टीमने कारण का संघाला गरज देखील आहे धावांची. धावसंख्या टोटल आतापर्यंत 45 धावा आणि 5व्या षटकासाठी अथर्व आपण त्यांना देखील पाहतोय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू येणाऱ्या काळामध्ये हे नाव चर्चेमध्ये असेल यात शंका नाही आहे. कारण का मेहनत घेतोय आणि त्याचबरोबर तो कमी वयामध्ये त्याचा कॉन्फिडन्स खूप काही सांगून जातोय. निश्चितच
आणि मगाच्या मॅचचे मेन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांना मिळालाय ते मितील विचारे महालक्ष्मी वॉरियर संघ जे संघ मालक आणि त्यांना इथे मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. 29 धावांची खेळ त्यांनी साकारली होती आणि त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये देखील महत्वाचं योगदान त्यांनी दिलं होतं आणि म्हणूनच संघ विजयी ठरला होता. आतापर्यंत या सर्व मॅचेस या संघाने जिंकलेत. अजिंक्य असा संघ आहे. चॅम्पियनचं स्वप्न यावर्षी देखील बाळगले या संघाने. फुल टॉस आहे त्याच्यावरती अल्टी पलटी चेंडू होईल का कल्टी झालाय देखील कल्टी चेंडू सीमारेषा पार चौकार. होत नाहीये म्हणजे आपल्या बाजूने नशीब साथ देते. नशिबाची देखील साथ महत्वाची आहे. नसिंग डाउन द विकेट. आता मात्र शॉट ऑफ फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. हृदय तुटले देखील या गाण्यावरती कारण का पाठी फिरायला बसण्यासाठी कोण नाहीये. परंतु आपण जोकचं पार्ट सोडून देतोय. पुन्हा एकदा मॅच कडे होतोय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सिंगल आलिया सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा फलकावरती. धावा फलकावरती लागले जात आहेत. 58 धावा फलकावरती. निश्चितच जर पाहायला गेलं तर हे पॉवर पेचं षटक जर पाहायला गेलं तर तब्बल 13 धावांचं राहिलंय. एक षटकार एक चौकार आणि त्यानंतर 3 सिंगल धावा या धावा फलकावरती पाहायला मिळाले या षटकामध्ये आणि म्हणूनच इथे 5 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा फलकावरती शेवटचं षटक आहे रोखायचं आहे. फायटर्स आणि महालक्ष्मी वॉरियर्स या संघाने लगेचच सज्ज व्हायचं आहे. सह्याद्री फायटर्स आणि महालक्ष्मी वॉरियर्स संघ यानंतर सज्ज व्हायचं आहे. एका बाजूला आपल्याला सिद्धेश कदम पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला मिथिल विचारे पाहायला मिळतील. एका बाजूला आयकॉन प्रसाद रामाने पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला सुहास चव्हाण आयकॉन पाहायला मिळतील. मॅच तगडी आहे. मॅच जबरदस्त होणार यात शंका नाही आहे. हा चेंडू निश्चितच स्वर मारा पाहायला मिळतोय. या चेंडूवरती वाईट प्लस किती याचं उत्तर या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाईट प्लस इथे जर पाहायला गेलं तर आतापर्यंत मला वाटतं 2 धावा आले म्हणजे एकूण 3 धावा मिळतील. वाईट प्लस 2 एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. निश्चितच मित्रांनो या रखरखत्या उन्हामध्ये निश्चितच पंचाची भूमिका एक काबिल तारीफ आहे आणि म्हणूनच रमेशजी सोलकर सर आणि ओमकार
कोयरेकर सर यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अप्रतिम पंचांची भूमिका आणि आत्ताच्या घडीला म्हणजे सौरभ देखील चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका पार पडताना पाहायला मिळते. एक उत्कृष्ट असे ढोलकीपटू देखील आहेत, जबरदस्त असे वादक आहेत. आणि त्याचबरोबर त्यांचे फॅन फॉलोवर्स हे जर पाहायला गेलं तर नमन प्रेमी आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत. ओ हो, इथे इथे जर पाहायला गेलं तर झेल सोडलाय, प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर चेंडू चाललाय निश्चितच चौकारासाठी 4 धावेसाठी. भीतील विचारे काय सांगतात पहा, भीतील विचारे सांगतात पुरी रब्बेक स्टार आज संघ जो आहे तो माझ्या सपोर्टिंग साठी पाहिजे. कारण का जर तुम्हाला जिंकायचं आहे पुढे या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं तर तुम्हाला आम्हाला सपोर्ट करावा लागेल. जर आम्ही हरलो तर तुमचं आव्हान निश्चितच संपुष्ट देणार आहे. ओहो, या चेंडूवरती फेकी चांगली झाली होती परंतु तिथे जर पाहायला गेलं तर एसटी रक्षकाने चूक केली आहे. आणि त्यानंतर धावसंख्या ही 2 ने वाढणार आहे. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 68 68 धावा. निश्चितच या गोष्टीचा कुठेतरी या धावसंख्येचा कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल. कारण का जर पाहायला गेलं तर आपला संघ दीपक रेवाळे आणि त्याचबरोबर महेश वरती आतापर्यंत अवलंबून राहिलाय. यांनी जर चांगला ओहो, या चेंडूवरती फटका तितकासा खास नाही आहे. त्यानंतर फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू वळण घेताना पाहायला मिळाला. सिंगल आली, सिंगलने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 69 धावा फलकावरती लागले जात आहेत. 69 धावा. मितील विचारे पहिल्या नंबरच्या ट्रॉफीला हात लावत आहेत. स्वप्न पाहिलंय आणि ते पाहिलंय बरोबरच मेहनत देखील घेत आहेत. जबरदस्त आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 मॅच मध्ये जबरदस्त पारी केली. ओहो, या चेंडूवरती इथे फॉरवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षकाचा आज चेंडू काय पाठलाग सोडत नाहीये. आधी जर पाहायला गेलं तर थोडस फाईन लावते, त्या सोडणार नाहीये. जिथं जाशील तिथं तुला मी शोधणार. महालक्ष्मी वॉरियर संघ आपले जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी त्या पॅव्हलियन मध्ये जिथे आपण मगाच्या मॅच मध्ये होतात महालक्ष्मीच्या पॅव्हलियन मध्ये बसायचंय. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय का हे देखील पाहावं लागेल. चेंडू जातोय इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु अडवण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचं या चेंडूवरती निर्णय अजून देखील आला नाहीये. 4-3 इथे जर पाहायला गेलं तर बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आले 2. ओके, 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. आणि याचबरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 72 धावा फलकावरती. 73 धावांचा उद्दिष्ट
महालक्ष्मी वॉरियर्स नाणेफेक थँक्यू. दिनेश चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. दिनेश चव्हाण सर यांचं देखील आगमन झाले, ते देखील आनंदाने ही मॅच पाहत. दिनेश सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. यानंतरच्या मॅचची सह्याद्री फायटर संघ त्यांच्या विरोधात महालक्ष्मी वॉरियर्स या संघामध्ये लढत. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर रॉयल कोकण स्टार हा संघ जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला. निश्चितच आपण म्हटल्याप्रमाणे हा संघ रॉयल देखील आहे मनाने, त्याचबरोबर या कोकणातील दर्जेदार संघ आणि स्टार खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. इम्पॅक्ट प्लेयर इथे जर पाहायला गेलं तर त्यांनी घेतलाय मंगेश रावानी बाहेर आहेत आणि राकेश त्यांनी इथे मात्र इन केला या मॅच मध्ये. राकेशचा रोल महत्वाचा असणार आहे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून, ते देखील संघाच्या आतमध्ये स्थान मिळवताना पाहायला मिळत आहेत. पॉइंटला आपल्याला ते देखील पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. जोडी नॉन स्ट्राइक इन वरती महेश पाहायला मिळते. योगेश स्ट्राइक वरती आहेत. 72 धावा बनवल्या गेल्यात पहिल्या इनिंग मध्ये. 73 धावा इथे मात्र बेदायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला या मॅच मध्ये त्या धावांचा उद्दिष्टाचा पाठलाग यशस्वीरित्या करावा लागेल. आव्हान कडतर आहे, परंतु कडतर परिस्थितीतूनच मार्ग करायचे आहेत. ओहो, या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने फटका केलाय. सिंगल तर येते, क्षेत्ररक्षकाने चूक केले, परंतु ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील होत असताना पाहायला मिळते. 2 धावा आलेत इथे या चेंडूवरती. निश्चितच पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केलं पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाच्या मध्ये तो चूक झाली, त्यानंतर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. म्हणजेच आता जिंकण्यासाठी आपल्याला 71 धावांची आवश्यकता अजून देखील असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अमोल यांना देखील, यांची देखील गोलंदाजी प्रभावी राहिली या स्पर्धेमध्ये. पॉवर प्लेचं षटक चांगल्या रीतीने हाताळत आहेत. ओहो, चांगला चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढल्या. पंच क्षेत्ररक्षकाने आता मात्र चूक केली नाहीये. हलक्या हाताने खेळून काढल्यानंतर सिंगल या फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. निश्चितच संघमालक सह्याद्री फायटर्स संघाचे संघमालक सिद्धेश कदम, आपण कुठे असेल तर त्यांनी यायचंय. सिद्धेश कदम ओके आलेत, सिद्धेश कदम आलेत. आता मात्र नाणेफेक होईल. दिनेश चव्हाण सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल यानंतरच्या मॅचची. निश्चितच आतापर्यंत 2 चेंडू झाले, 2 चेंडू मध्ये 3 धावा आलेत. चांगली गोलंदाजी होती अमोलच्या माध्यमातून. सावत्ता फलंदाजीमध्ये योगेश आणि महेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 धावा आलेत, म्हणजे 70 धावा अजून देखील आपल्याला बनवायचेत. फुल टॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण केलं मिड विकेटला आणि चूक झाली थोडीशी आणि त्यानंतर डीपला प्रोटेक्शन होतं. क्षेत्ररक्षण दमदार झालंय डीपला आणि तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड होते. संख्या आतापर्यंत 4 धावा फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, गगन बरेचं वेळ हे रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट ठरवतो तेव्हाच आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. आपला दुसरा तिसरा साथी कोण नाहीये, आपला आत्मविश्वासच आपला साथी आहे आणि त्याच आत्मविश्वासाला जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपला जो निर्णय असेल तो द्यावा लागेल आपल्याला.
आपला जो निर्णय असेल तो द्यायचा आहे. मिथिल विचाराने नाणेफेक जिंकले. यानंतर सह्याद्री फायटरच्या विरोधात महालक्ष्मी वॉरियर्स यांच्यामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पहिल्या मॅच पासून त्यांनी बॅटिंगचा निर्णय जो आहे तो घेतलाय. म्हणजे चेसिंगला नाही तर इथे धावसंख्येला बनवण्याचं प्राधान्य इथे दिलं. या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर कव्हरच्या डोक्यावर फटका केलाय आणि त्यानंतर चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावीसाठी. बाराच्या सरासरीने आपल्याला धावा करायचे आहेत. 5 दुप्पट परिश्रम घ्यायचे आहेत आपल्याला या मॅच मध्ये. 36 चेंडू 72 धावा बनवलेत अपोजिट संघाने. आपण योग्य ते ट्रॅक वरती आहेत. पहा कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. चेस्ट मास्टर विराट कोहली आपण पाहतो. विराट कोहली जेव्हा चेसिंग साठी उतरतो तेव्हा तो एक छोटं टार्गेट मनामध्ये ठेवून मोठा टार्गेटला अचीव करतो आणि आपल्याला देखील तेच करावं लागेल. छोटं टार्गेट इथे मनामध्ये सेट करावं लागेल. 6 चेंडू 12 6 चेंडू 12 अशा प्रकारे आपल्याला 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे आपल्याला 72 धावांचा विचार करायचा नाहीये. 6 मध्ये 12 कसे होतील याचा विचार करायचा आहे. म्हणजे 6 मध्ये दुप्पट परिश्रम आपल्याला घ्यायचे आहेत या मॅच मध्ये. कॅल्क्युलेशन सोपं आहे परंतु तुम्ही कुठेतरी स्वतःला कठीण रस्त्यामध्ये ढकलताय. सोप्या रस्त्याने चालणं गरजेचं देखील आहे. ओहो या चेंडूवरती फटका जबरदस्त घेतलाय परंतु इथे घात झालाय. फलंदाज महेश बादल आहे. दुसऱ्या चेंडूवरती निश्चितच फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. ओहो झेल टिपलाय. वाह इथे मात्र अचूक टायमिंग साधलंय. निश्चितच जर पाहायला गेलं तर महत्वाची विकेट आली आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात ओमकारने. म्हणजेच हॅट्रिक झाली. तर धर्मेंद्र दाभोळकर यांच्या माध्यमातून जे बक्षीस आहे 1000 रुपयाचं ते जिंकण्याची पुन्हा एकदा सुवर्ण संधी. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अशा संध्या 2 वेळेला प्राप्त झाले होते गोलंदाजाला. परंतु तिथून पुन्हा एकदा
हा चेंडू निश्चितच नो चेंडू टाकला जातोय, पण ते खराब चेंडू आहे. हा चेंडू खराब टाकलाय आणि त्यानंतर इथे एक धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जी आहे ती ऍड होईल. म्हणजे हा चेंडू पुढचा चेंडू जो आहे तो फ्रीडचा असेल. धावसंख्या जी आहे ती जाऊन पुढे 13 धावा फलकावरती लागले जात आहे. 13 धावा फलकावरती जबरदस्त मॅच पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू आहे म्हणजे आता मात्र मनसोक्त बॅटिंग होईल. नसिंग धावता विकेट फटका कव्हरच्या डोक्यावर फटका चांगला खेळलाय. सिंगल तर आली आहे. टीपला प्रोटेक्शन तर आलंय. तोपर्यंत सिंगल धाव ऍड होईल म्हणजे धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा फलकावरती लागले जाते. दुसरं षटक प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू नऊचा होता, परंतु चौथ्या चेंडू आज जर पाहायला गेला तर फ्रीडचा होता आणि या फ्रीडच्या चेंडूवरती सिंगल आली. सिंगल आल्यानंतर धावसंख्या वाढली आहे. 14 या आकड्यावरती धावसंख्या विराजमान झाली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, समुद्रात किती मोठी वादळ आली तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही आणि त्याचप्रमाणे इथे मात्र संघ कितीही पराभवाच्या छायामध्ये ढकलला गेला तरी आपली शांतता ही विजयाचं प्रतीक बनते. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर निश्चितच चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. धीम्या गतीने टाकला आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं आणि म्हणूनच इथे हा चेंडू डॉट देखील आलाय. डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूने इथे जर पाहायला गेलं तर धावा जे आहेत ते 14 या आकड्यावरती थांबवले गेले. 14 धावा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर फटका खेचलाय, परंतु इथे विकेट आली आहे. महत्वाची विकेट इथे मात्र जावं लागते फलंदाजाला. वैभव कर्मेंना गाणं हे खूप आवडलं आणि त्यांच्यानंतर त्यांचा डान्स हा इथे युट्यूबच्या द्वारे कॅप्चर देखील झालाय. निश्चितच वैभव जबरदस्त. इथे जर पाहायला गेलं तर वैभव खूप ही मॅच ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळते. बॅटिंगच्या माध्यमातून देखील जबरदस्त बॅटिंग करतात आणि ही स्पर्धा जी आहे ती एन्जॉय करतात. एन्जॉय करणं महत्वाचं आहे आणि तीच करताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण मॅच कडे देखील जातोय. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा या फलकावरती लागले जात आहेत. ओव्हर हॅट्रिक जरूर आपल्याला पाहायला मिळाली. हॅट्रिक नाहीये परंतु ओव्हर हॅट्रिक जरूर झाली आहे. बॅटिंग साठी देव बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय स्वप्नील पप्प्या. निश्चितच पप्प्या इन द मिक्स इथे मात्र पाहायला मिळतोय. ओहो, हा चेंडू जर पाहायला गेला तर थोडस जर पाहायला गेलं तर निश्चितच डावेशीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर थोडस पाहायला चेंडू आलेला का थोडस जर पाहायला गेलं तर जवळून अगदी एक जवळून गेलाय आणि म्हणूनच हा चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडूने धावसंख्या जी आहे ती इथे रोखली गेले. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 2 षटकांमध्ये 14 धावा फलकावरती. या षटकामध्ये ओमकारने अपोजिट संघाच्या पायांवरती अक्षरशः बेडे ठोकले. 2 धावा खर्च करत इथे मात्र 3 विकेट महत्वाच्या मिळवल्या. टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी देखील झालाय. चेंडू अजून देखील जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 59 धावा. या षटकामध्ये 2 धावांचं षटक म्हणजे आपण 10 धावा पुन्हा एकदा मागे पडलाय. इथे 24 धावा बनणं गरजेचं होतं. इथे 14 बनवलेत आपण, म्हणजे आपण बॅकफुट वरती ढकलला गेलेत, परंतु बॅकफुट वरती आपल्याला फ्रंट फुट वरती यायचंय. तर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचंय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सिद्धेश. ओहो, चांगला चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केला. डीपला दिगंबर पाहायला मिळतात. थोडेसे पंप झालेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चान्स. इथे विकेट आली, महत्वाची विकेट.
जरा सबर करो किरीस का गाणं असू दे का क्या. निश्चितच प्रेक्षकांनी हे गाणं ऐकलं आणि त्यानंतर अक्षरशः जर पाहायला गेलं तर त्यांच्या रील डोळ्यासमोर आल्या. अक्षरशः या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहायला गेलं तर या इंस्टाग्राम वरती या गाण्याला अक्षरशः धुमाकूळ केली. निश्चितच झोपेमध्ये देखील काही जण बडबडत होते गाणं, असं गाणं होतं. या चेंडूवरती प्रहार केला जातोय, मिड विकेटला फटका केलाय, डीपला आहे प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, सिंगल तर आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये का, तर दुसऱ्याचा प्रयत्न केला तर इथे कुठेतरी विकेट येईल आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. पहिल्या प्रयत्नामध्ये डाव चुकला म्हणून मित्रांनो मैदान सोडायचं नसतं, कारण का पुढचं पाऊल हे अनुभवातलं असतं आणि अनुभव महत्वाचा आहे. सध्याच्या घडीला त्याच अनुभवाची गरज ही मल्लिकार्जुन स्पोर्ट्स या संघाला देखील आहे आणि तो अनुभव इथे कोणाच्या माध्यमातून दाखवला जाईल हे देखील महत्वाचं आहे. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा फलकावरती लागलेत. या चेंडूवरती बॅक फुटबॉलला गेलेत आणि त्यानंतर एक जबरदस्त फटका सजवलाय. सिंगल तर आले, डबलचा विचार केला आणि 2 धावा. निश्चितच होईल का प्रयत्न, नाही होणार, कारण का बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जरूर इथे ट्रॅव्हल झाला, परंतु बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होते आणि त्याचमुळे इथे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल 18 धावा फलकावरती लागले जात आहेत. 18 धावा फलकावरती इथे जर पाहायला गेलं तर कुठेतरी आपण 30च्या आसपास होणं गरजेचं होतं, ते पोहोचता आलं नाही आपल्याला, म्हणजे आपण खूपच पाठी पडतोय. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून देखील आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावरच्या रेषा नाही तर मनगटामध्ये जोर असावा लागतो. तो मनगटातला जोर आताच्या घडीला दाखवणं गरजेचं आहे. हो, या चेंडूवरती समोरच्या दिशेने जबरदस्त वार केलाय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडू सीमा तेकडीचे. धावसंख्या आतापर्यंत 22 धावा फलकावरती लागले जात आहेत. चौथ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. सिद्धीच्या विरोधात आज चौकार घेतला गेला, सुरेख फटका केला जातोय. मित्रांनो काही करा परंतु गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या जीव ओतून घ्या. या चेंडूवरती स्लोअर मध्ये चेंडू ओळखलं, फटका तर चांगला केला. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवला, स्लाइस करत असताना फटका चौकारासाठी वार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आतापर्यंत 26 फलकावरती लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचा चेंडू असेल या ओहो, या चेंडूवरती मिड विकेटला इथे टॅप केला जातोय. सिंगल तर आले, डबलचा विचार केला जाईल का, इथे केलाय डबलचा विचार आणि चूक केली दिगंबरने, चूक केली. काही गरज नव्हती फेकी, जर डायरेक्ट हातामध्ये केली असती तर जावं लागलं असतं फलंदाजाला माघारी, परंतु चूक केली. यष्टांचा वेध घ्यायचा होता, परंतु इथे चूक केली दिगंबरने. चूक मागणी ठरेल का, याचं उत्तर या 18 चेंडू मध्ये लपलंय. काय घडतंय या 18 चेंडू मध्ये हे देखील पाहायचंय. तोपर्यंत सुमधुर संगीताचा आस्वाद घ्यायचा आपल्याला. डीजे आणि तुषारला हे गाणं खूपच आवडलंय. तुषारने देखील जर पाहायला गेलं तर आपला थोडासा डान्स का होईना इथे दाखवलाय. तुषार लय हुशार असा खेळाडू आणि गावाण्याचा किरीश म्हणून देखील ओळखलं जातं, म्हणून आपल्या गाण्यावरती इथे नाचताना पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळाडू आहे.
हो या चेंडूवरती जबरदस्त अवाई सफर केले या चेंडूने आणि त्यानंतर वन बाउंड चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. काय होताना पाहायला मिळते धावसंख्या 32 या आकड्यावरती विराजमान झाली आहे. अजून एक फटका इथे मात्र मिस टाइम आहे. फटका फसलाय. जेल खाली आले क्षेत्ररक्षक जेल टीमला जातोय. फलकावरती अजून एक विकेट आली आहे. बॅटिंग साठी आता मात्र बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सर पाहायला मिळते 7व्या क्रमांकासाठी ज्याची वर्णी लागली असतात दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच स्वप्न घेऊन आलंय, जिद्द घेऊन आलंय मनाच्या एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये आणि ती कोपऱ्यामध्ये असणारी ती जिद्द त्याला इथे या मैदानावरती दाखवायचंय. अजून देखील जिंकण्यासाठी आवश्यकता ही तब्बल 41 धावांची असणार आहे. 73 धावांचा पाठलाग करायचं 41 अजून देखील आपल्याला बनवायचे त्या मॅच मध्ये. हो या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे फेकी करतील तर तोपर्यंत सिंगल इथं फलकावरती ऍड होईल म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 33 म्हणजे अजून देखील 40 ची आवश्यकता आपल्याला ही मॅच जिंकण्यासाठी आहे. हो या चेंडूवरती पुन्हा एकदा स्क्वेअर क्रीजर मध्ये फटका केला डीपला आहे क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या हातातून चेंडू इथे निसटलाय. चौकार येतोय. चौदा चेंडू 36 ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी अजून देखील आहे. श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 या संघाला एकच सांगेन जे घडलंय ते सोडून द्या, जे घडवायचंय त्यासाठी लढा. आणि लढताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज फटका तर चांगला केलाय. सिंगल आली आहे, डबल मध्ये कन्वर्ट झाली, 2 धावा आल्या आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या आतापर्यंत 39 धावा या फलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो अब्दुल कलाम यांचं एक सुंदर वाक्य आहे, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. आपल्याला देखील ते स्वप्न उराशी बाळगले आपण देखील, ते म्हणजे गव्हाणे प्रीमियर लीगचं. आणि ते स्वप्न जर पाहायला गेलं तर सतत उतरवायचं तर अशाच हाणामारीची गरज आहे. वा जबरदस्त फटका.
45 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. 45 धावा या त्या फलकावरती. 45 28 पाहिजे. 28 धावांची आवश्यकता आपल्याला. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता अजून देखील आपल्याला आहे. 12 चेंडू 28 धावा. मॅच जबरदस्त होणार. 45 धावा इथे बनवल्या गेल्यात. या एका षटकाने 17 धावा खर्च केला आणि तिथेच आशा ही पल्लवित झाली. आशा हा 2 अक्षरांचा शब्द आहे, परंतु या 2 अक्षरांवरती हे पूर्ण जग अवलंबून आहे. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 आज संघ देखील त्याच 2 अक्षरावरती अवलंबून आहे, तो म्हणजेच आशा. आणि सध्याच्या घडीला तीच आशा घेऊन मनामध्ये ती जिद्द घेऊन उतरलेत हे दोन्ही खेळाडू. जबरदस्त बॅटिंग कौतुक करावं लागेल प्रणय आणि त्याचबरोबर दीपक यांचं. प्रणयच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणाला धावा आल्या. तब्बल 24 धावा या महत्वाच्या क्षणाला आलेत. प्रणयच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 24 धावा बनवलेत. ओहो, या चेंडूवरती फिंगर अप म्हणजे ओयूटी आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. गाणं लागलं, हे म्युझिक लागलं आणि लगेचच सौरभ तटकरेने इकडे डीजेच्या दिशेने बघितलं. या गाण्यावरती सौरभ तटकरेने कित्येक जणांच्या हृदयावरती राज केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सौरभ तटकरेंसाठी. जबरदस्त. ओहो, या चेंडूवरती वा वा वा, फटका चांगला आहे. वा, छोटा पॅकेट बडा धमाका. जबरदस्त. आता मात्र 10 चेंडू 22 ची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 10-22 जबरदस्त वार केलाय. अथर्वच्या बॅट म्हणून षटकार आलाय. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. सिंगल तर येण्याचा प्रयत्न केलाय. वा, इथे मात्र विकेट देखील आली आहे. संघर्ष थोडासा कमी पाहायला मिळतोय, परंतु अपोजिट संघाने त्याला इथे शाबासकीची थाप दिली. एक षटकार जो प्रेक्षकांच्या मनावरती राज केला. अथर्व बॅक टू द पेव्हलियन. थँक्यू. जर पाहायला गेलं तर आता बॅटिंग साठी आलेला फलंदाज 9व्या क्रमांकासाठी आयुष आलेत. 9व्या क्रमांकासाठी आलेत. इथे आयुष पाहायचं आहे कशा प्रकारे इथे बॅटिंग करतील. 9 वरती आहेत. 45 नंबरची जर्सी घातली. हिटमॅन कामगिरी करावी लागेल. या चेंडूवरती फटका फसलाय का पाहायचं आहे. आला आला आला, षटकार आला. तर 8 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. जबरदस्त जबरदस्त कामगिरी केली. इथे मात्र जर पाहायला गेलं तर प्रणयने
या मॅच मध्ये जबरदस्त पारी करत आपल्या संघाला कुठेतरी विजयाची एक छोटीशी चिंगारी या खेळाडूच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूमध्ये ती रुजले. हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी म्हणजे एक धाव इथे मात्र कमी होणार आहे या मॅच मध्ये. निश्चितच कोणीतरी म्हटलं देखील आहे वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं आलं नाही. शेवटी पानांनी साथ सोडली परंतु पट्ट्यानं भरलं सोडलं नाही. निश्चितच जबरदस्त कामगिरी प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्लासिकल फटके पाहायला मिळाले. महत्वाच्या क्षणी तो बसताना पाहायला मिळालं. साथ लाभली नाही परंतु पट्ट्या म्हणाला इथे मला लढायचं आहे, मला माझ्या नावाचा जय जयकार करायचा आहे. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निश्चितच सिंगल तर येते धावफलकावरती. सिंगल आले म्हणजे धावसंख्या वाढणार आहे. आतापर्यंत 59 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. कॅमेरा बंद. ओके ओहो या चेंडूवरती समोरच्या दिशेने वा फटका तर चांगला केला. क्षेत्ररक्षणासाठी टाळ्यांचा गजर झाला. ओहो दुसऱ्याचा प्रयत्न होता का, दुसऱ्याचा प्रयत्न होता का. निश्चित जवळजवळ पोहोचले होते. एकट्यानेच 2 धावा इथे मात्र कंप्लीट केलं. या चेंडूवरती एकही धाव नाहीये, एकही धाव नाहीये. एकट्याने जर पाहायला गेलं तर जवळजवळ 2 धावा कंप्लीट केल्या असं वाटलं. या चेंडूवरती धाव नाहीये म्हणजे धावसंख्या 59 धावा फलकावरती लागल्या जात आहे. 6 चेंडू आवश्यकता कितीची आहे, 14 धावाची आवश्यकता आहे. 6 चेंडू 14 धावा या स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा नियम आहे. आपण पाहिले एक चेंडूवरती 2 धावा झाल्या नाहीयेत म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. हे षटक कोणाच्या माध्यमातून पूर्ण केलं जाईल हे देखील पाहायचंय. 6 चेंडू 14 धावा. सुमधुर संगीताची आता मात्र वेळ झाली आहे. सुमधुर संगीत डीजे. हॅशटॅग मिथिल विचारे आणि गणी दसूरकर यांच्यासाठी हॅशटॅग गणी दसूरकर आणि मिथिल विचारे ही मैत्री आणि या मैत्रीसाठी हे सॉन्ग आपण पाहिलेत. ओहो या चेंडूवरती जबरदस्त एक चांगला फटका केला. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षक तोपर्यंत ओहो इथे विकेट आली. आवाज आला. आले आले पोस्टमन आले आणि पोस्टमन कोण आहेत, मेहराज कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मेहराज कांबळे या मॅच मध्ये तुफानी पारी खेळतील का हे देखील पाहायचंय. निश्चित अजून देखील 5 चेंडू आवश्यकता 13 ची आहे. 5 चेंडू 13 धावा. बॅटिंग साठी कोण आहे, बॅटिंग साठी प्रणय आहे ज्याच्या बॅट मधून आताच्या पर्यंतचा हा संघर्षाचा प्रवास राहिला. ओहो जबरदस्त फटका केलाय. 1 बाउन्स आणि चेंडू बाउंड्री लाईन पलीकडे चौका.
डीजे मास्टर आता तेच म्हणतायत, जर तुम्ही हरलात तर हा कुळकुळाच वाजवावा लागेल आपल्याला. डीजे मास्टर जबरदस्त कामगिरी करतायत. वा, इथे जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 4 चेंडू 9 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू 9 धावा. हा चौकार सोडलाय. मगाशी 2 चौकार अडवले होते त्या क्षेत्ररक्षकाने. रोशनने जबरदस्त कामगिरी केली होती. ओहो, या चेंडूवरती वा 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 वा, फटका लाजवाब आहे. किती आहे? 3 आहे. जबरदस्त कामगिरी केली. जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्न येत नाही. लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत. जिंकून दाखवणं गरजेचं आहे. वा, जबरदस्त काय कामगिरी केली या पट्ट्यानं. आज दाखवून दिलं या खेळाडूने, जर स्वतःच्या हिमतीवरती विश्वास असेल तर कोणतंही युद्ध जिंकलं जाऊ शकतं. ओहो, वा, फटका लाजवाब घेतलाय. वा, आलाय चौकार. त्याला घेऊन इकडेच या. या, वा, काय जबरदस्त गेला पट्ट्या. थँक्यू डीजे. जेव्हा सगळं काही संपून गेलं असं वाटत असतं तेव्हा हीच खरी वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची. स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने. वा, निश्चितच जवळजवळ वर्ल्ड कप जिंकल्यासारखा फील आला होता. जबरदस्त कामगिरी केली आज पट्ट्यानं. प्रणयने आज याच्या नावाचे स्टेटस लागले जाणार. जबरदस्त कामगिरी केली पट्ट्यानं.